मार्कडवाडीमध्ये आम्ही राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवणार आहोत, असं दलित महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक मच्छिंद्र सकटे यांनी सांगितलं आहे. उत्तम जानकरांनी धनगर असताना खाटीक जातीचा दाखला काढला आहे. त्यांनी खोटा दाखला काढून एससीच्या हक्काची चोरी केली आहे. हे शरद पवारांना जानकरांना उमेदवारी देताना माहिती नव्हतं का? मुळात शरद पवारांनीच पुरोगामित्वाला सोडचिठ्ठी दिली आहे. शरद पवार आणि राहुल गांधी यांना संविधानाचं काहीही देणे घेणं नाही. राहुल गांधींना आम्ही मार्कडवाडीमध्ये काळे झेंडे दाखवणार असल्याचं दलित महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक मच्छिंद्र सकटे यांनी अकलूज इथं झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. परंतु दाखला काढलेला सर तुम्ही काय करता हे आम्हाला सांगून करणार आहे का? त्यानं अचानकच त्यावेळी 2009ला दाखला का विधानसभेची उमेदवारी भरली दाखलाय आणि एका क्षणात आम्हाला निर्णय घेता झाला नाही, कारण एवढा आम्ही चळवळीत परिपक्व नव्हतो. पण ज्यांना जे परिपक्व जे आम्हाला सिनियर होते त्यांनी आमचं काम झालं पाहिजे होतं, पण त्यांनी सुद्धा आम्हाला म्हणजे सूचित केलं नाही बाबा हे चुकतंय. त्यावेळेस कुणीच चुका म्हणजे दाखवली नाही त्या की हे चुकतंय, कुठली तर दिशा वेगळी चालली. त्यावेळेस आरपीआय सोमनाथ भोसलेंनी त्यावेळेस विरोध केला की बाबा हा घुसखोरी आहे, जात चोर आहे, त्याला आपण बाजूला काढा. त्यांनी त्यावेळेस विरोध केला. आम्ही प्रचार केला. 2014ला ती करायला लागले त्यावेळेस आम्ही भूमिका बदलली, त्यांच्या विरोधात गेलो. 2019ला परत अचानकच पवार साहेबांनी त्याला उमेदवारी दिल्यामुळे आम्हाला थांबायची पाळी आली आणि त्याच पिरियडमध्ये RSSने दिलेला हा उमेदवार होता. त्यामुळे RSSचा मुद्दा आम्ही डोळ्यासमोर ठेवलो आणि त्यावेळेस उत्तम जानकरचा आम्ही प्रचार केला. त्यावेळेस भीमा कोरेगावच्या दंगलीचा प्रश्न उपस्थित झालेला होता. त्यामुळे आणि हा त्यातला उमेदवार देखील लागलेला होता. त्यावेळेस त्याचेच लागेबांध होते म्हणून आम्ही त्याला त्यावेळेस विरोध केला. पण जे सिच्युएशन आहे ते सिच्युएशन त्याच वेळेस आमचे बदल म्हणजे घडत गेले. परंतु पुन्हा जर अजून बरं जातखोरी जर घुसण्याची भूमिका केली असते तर आम्हाला त्याला कुठेतरी थांबवलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी आम्ही सकटे सरांना या पत्रकार परिषदेला राजाभाऊ खेलारे, शेखर खेलारे, अविनाश काळे, बाळासाहेब दाहिजे, सुनील अवघडे, पांडुरंग खेलारे, छगनराव गायकवाड व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. दरम्यान माळशिरस तालुका अनुसूचित जाती हक्क संरक्षण कृती समिती तयार केली असून आम्ही जात चोरांच्या विरोधात जन आंदोलन उभं करणार असल्याचं आणि त्यांच्या विरोधात न्यायालयीन लढाई लढणार असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. जात चोरांच्या विरोधातील न्यायालयीन लढाई ही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवली जावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. संविधानाच्या रक्षणासाठी उत्तम जानकरांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे असं पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं.